घराची आणि हर्षूची अवस्था मला काही ठीक दिसत नाही आज. त्याच्या आधी सांगतेच. आज ना सकाळी उठून लवकर आवरून ना मकाचे कणसं काढायला जायचं होतं, पण पाऊस आला त्याच्यामुळे काहीच झालं नाही. चला म्हणलं जेवण करून घेऊया. जेवणात ना आज स्पेशल होता काल बनवलेला ना भोपळ्याचा हलवा. तर तो खाल्ला आणि मग जेवण झाल्यानंतर सईला ना औषध दिलं. तिला त्या दिवशी खाल्लेल्या चायनीजचं ना इन्फेक्शन झालं आहे घशामध्ये, त्याच्यामुळे. तर आज ना तसंही मका काढायला जायचं नव्हतं, गेलो तर दुपारून जायचं असं ठरलं होतं आमचं काहीचं. मग चला म्हणलं वेळ आहे ना तर किचन तरी काढूया, जेवढं होतील तेवढं होईल असं म्हणून ना सुरुवात तर केली मी किचन काढण्याची. तर हळूहळू ना सगळं भांडे वगैरे ना खाली काढून घेतलं. जो किराणा होता ना तो सेपरेट एकत्र केला आणि त्याच्यानंतर ह्या ज्या मॅट होत्या ना मी त्या रॅकच्या खाली टाकलेल्या त्या पहिलं धुवून टाकल्या. इथं ना त्या मॅट धुतल्या तेव्हा तेवढं पाणी झालं, म्हणलं भांड्यांचं तर काही विचारायलाच नको. त्याच्यामुळे ना पायपुसनं मोठं रग टाकली. तर इथं ना सई पण मला थोडीशी मदत करत होती भांडी लावायला. आणि इथं भांडी वगैरे घासून झाले. भांडे घासायला उन्हात तर नाही सुकवायचे, घरातच सुकवले डायनिंग टेबलवरती. त्याच्यामुळे ना पहिले भांडे घासून घेतले, म्हणलं फॅन लावून ना नितळतात. तर इथं ना रॅक पण पुसून घेतलं आणि सगळीकडे ना ही लक्ष्मण रेषाचा ना खडू मारून दिला, कारण की मुंग्या वगैरे मग लागत नाही, कारण गूळ साखर सगळं काही असतं ना या रॅकमध्ये आपलं, त्याच्यामुळे. तर हेच होस तोपर्यंत ना हर्षू ना फिरून आलता आणि बाहेर मी आले बसायला हर्षूला खाऊ घालायला. तर एवढं ऊन पडलं होतं भारी, म्हणलं अरे वा. तर इथं ना हर्षूला खाऊ घालून झालं आणि त्याच्यानंतर आहे ना त्याला आंघोळ पण घातली आणि झोपी लावलं. तो झोपला ना असं वाटलं जरा जास्त काम होईल, पण कशाचं काय, रॅकमध्ये एवढी मांडणी झाली आणि त्याच्यानंतर काय भांड्याला हातच लागला नाही, कारण की ना 4चा टाईम झाला. त्याच्यामुळे बाहेर आले, गायांना वगैरे कुट्टी वगैरे टाकली, कारण की घरातले लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी आपण घर आवरतोय आणि जर दारातल्या लक्ष्मीलाच एवढं वाट बघावं लागलं, ओरडावं लागलं तर काय उपयोग ना. तर त्याच्यामुळे ना गायांच्या टायमामध्ये त्यांचं आवरून घेतलं, शेळ्यांना वगैरे चारा पाणी केलं आणि त्याच्यानंतर ना कपडे तर आज धुतलेच नव्हते, पण हर्षूच्या ना पॅन्टी म्हणलं धुवून टाकावं, कारण की जो 10-11 पॅन्टी त्याने ना भरवल्या होत्या, शिकेल ती एवढी. तर त्याला ना आज थोडासा त्रासच होत होता. आईंनी ना तोपर्यंत इथे ना भोपळा तोडून आणला होता. तो बघा अजून 2 दिवसामध्येच ना तो भोपळा किती मोठा झाला. तर इथं ना हर्षूला दवाखान्यामध्ये घेऊन निघालो होतो, कारण की आज त्याने ना खूपच प्रचंड अशी जुलाब झाले त्याला. मग त्याच्यामुळे म्हणलं नको, पोरांना एकताना वाढत जातं काही थोडंसं असलं का, त्याच्यामुळे ना निघालो होतो. इथं सई दिदी आमचं छोटीशी क्लिप बनवत होती. तिथं आलो, तिथं अर्धा तास वाट पाहिला. त्याच्यानंतर डॉक्टर आले, चेक वगैरे केलं, गोळ्या वगैरे घेतल्या आणि घरी आलो. घरी यायला ना खूप उशीर झालता, 7-7:30 झालते. हर्षूला ना पहिलं शिरा बनवून खाऊ घातला आणि त्याच्यानंतर